Hello children, I am your math teacher, okay, Supriya teacher, okay. Today we are learn your first chapter. Today I teach you your first chapter. Let's find the shape. Let's find the shapes, okay. First, you all are know what is mean by shapes. तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा शेप्स म्हणजे काय माहितीये का? ओके, शेप्स म्हणजे काय? आकार. शेप्स म्हणजे आकार. आपला फर्स्ट चॅप्टर काय आहे? लेट्स फाइंड द शेप्स. म्हणजे आपण ह्या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे? वेगवेगळे शेप्स शिकायचे. ठीक आहे. I read poem first. Okay, I read this poem first. Okay, listen carefully. A picnic on Sunday. A picnic on Sunday in a farm, fresh air. All shaped veggies we could find there. When he dug the soil, Motya had found cone-like carrots under the ground. Yash brought tomatoes red and round. Yash brought tomatoes red and round. Some long brinjals also he found. Rama got the cucumbers. Rama got the cucumbers green and fresh. Some straight cylinders, some bent at the waist. Some straight cylinders, some bent at the waist. Tamarind from a tree and a little bit of garlic. Tamarind from a tree and little bit of garlic was all that Gampu and Pushi could pick. Was all that Gampu and Pushi could pick. Mama roasted rotis. Mama roasted rotis. Papa cooked veggies. Such a nice picnic. Could we come again, please? Such a nice picnic. Could we come again, please? Okay. Look at here. There is a Motya in this picnic. कोण कोण गेले ह्या पिकनिकला? पहिल्यांदा या पिकनिक मध्ये कोण कोण गेले आपण बघूया. डू यू नो व्हॉट इज मीन बाय पिकनिक? पिकनिक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? आधी पिकनिक म्हणजे सहल किंवा ट्रिप. तुम्ही कधी गेलाय का रे ट्रिपला? ठीक आहे, पिकनिकला गेला असेल तुम्ही. पिकनिक मीन्स सहल. मग ह्या पिकनिकला, ह्या तुमच्या बुक मध्ये जी पोयम दिल्या त्या पिकनिकला कोण कोण गेले त्या आधी मी तुम्हाला सांगते. बघा, दिस इज अ dog. His name is Motya. This is a dog. His name is Motya. Okay, and he is a Yash. She is a Rama. He is Gampu. Okay, he is monkey Gampu. And this is a cat. His name is Pushi. Okay, this is a cat. And there are mummy and papa also. Okay, mummy papa also going to the. Okay, ह्या पिकनिकला आता कोण कोण गेले? इथं कोण कोण गेले पिकनिकला? मोत्या म्हणजे डॉग, मोत्या, यश, रमा and monkey. Monkey's name is Gampu and cat also. Cat's name is Pushi and mummy papa. Okay, एवढे जण सगळे पिकनिकला गेले. आता पिकनिकला गेल्यानंतर त्यांना कुठले शेप्स कसे मिळाले ते बघा. पिकनिक ऑन संडे. पिकनिक कधी अरेंज केलं रे? पिकनिक संडेलाच का? कारण संडेला काय असतं? सुट्टी असते सगळ्यांना, म्हणून सुट्टीच्या दिवशी पिकनिकला गेलेले आहेत हे सगळे. मग ते पिकनिकला कुठे गेलेत रे? इन फार्म. पिकनिकला कुठे गेल्या? इन फार्म, फ्रेश एअर. ओके, फ्रेश एअर. इन फार्म मीन्स शेतामध्ये. फार्म म्हणजे काय? शेतामध्ये. आणि शेतामध्ये कशी स्वच्छ मोकळी हवा असते, फ्रेश एअर असते. फ्रेश म्हणजे ताजी, अगदी स्वच्छ हवा असते. म्हणून ते सगळे कुठे गेल्यात? पिकनिकला शेतामध्ये गेल्यात. ऑल शेप्ड व्हेजीज. व्हॉट इज मीन बाय व्हेजीज? व्हेजीज म्हणजे व्हेजिटेबल्स. व्हेजीज मीन्स व्हेजिटेबल्स. डू यू नो व्हेजिटेबल्स? व्हेजिटेबल्स म्हणजे फळभाज्या किंवा पालेभाज्या. ओके, आपण ज्या भाज्या करतो घरात, टोमॅटो, वांगी, ओके, फ्लावर, कोबी, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? व्हेजीज म्हणतो. व्हेजीज किंवा व्हेजिटेबल्स म्हणतो. ओके,
ऑल शेप्ड व्हेजीस. ऑल शेप्ड म्हणजे सगळ्या आकाराचे व्हेजीस वी कुड फाइंड इन द फार्म. आपल्याला फार्म मध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या. शेतामध्ये काय असतं रे? पीक असतं हो की नाही. शेतामध्ये पिकं असतात, झाडे असतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला शेतामध्ये मिळतात हो की नाही. ऑल शेप्ड व्हेजीस वी कुड फाइंड देअर. When he dug the soil, Motya had found cone-like carrots under the ground. बघा, डग द सॉइल म्हणजे जे डॉग आहे, मोत्या आहे, त्यानं काय केलंय? माती उकरली. जेव्हा शेतामध्ये गेल्यानंतर त्यानं जेव्हा माती उकरली तेव्हा त्याला काय सापडलं? ही फाउंड कोन लाईक कॅरोट्स. ओके, कोन लाईक कॅरोट्स. डू यू नो कॅरोट्स? सगळ्यांना कॅरोट्स माहित आहेत का? कॅरोट्स म्हणजे काय? गाजर. ओके, अंडर द ग्राउंड. गाजर कुठं असतात? जमिनीच्या खाली असतात. ओके, मग त्या मोत्याने जेव्हा माती उकरली त्यावेळी माती उकरल्यानंतर त्याला काय सापडलेलं आहे? ही फाउंड कोन लाईक कॅरोट्स अंडर द ग्राउंड. ओके, आता गाजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॅरोट मीन्स गाजर. गाजराचा आकार कसा असतो? कोन लाईक असतो. कसा? कोन लाईक. आय शो यू हियर. दिस इज अ कोन लाईक. दिस शेप इज कोन लाईक शेप. ओके, दिस इज अ कोन शेप. आणि गाजर सुद्धा असंच असतं की नाही? काहीचं वरती निमुळत असतं आणि खाली मोठा आकार होत आलेला असतो त्याचा. ओके, गाजर. कॅरोट इज ऑल्सो लाईक दिस. कॅरोट शेप इज ऑल्सो लाईक दिस. ओके, दिस इज अ कोन शेप. त्याला काय म्हणतात? कोन शेप म्हणतात. ओके, समजलं? देन यश ब्रॉट टोमॅटोज. यश ब्रॉट टोमॅटोज रेड अँड राऊंड. यशला काय सापडले रे? यशला टोमॅटो सापडले. टोमॅटोचा रंग कसा असतो? लाल असतो. आणि आकार कसा असतो? राऊंड. तुम्हाला सगळ्यांना माहितीये. टोमॅटो तुम्ही बघितलेत. यू ऑल आर सीन टोमॅटोज. ओके, टोमॅटोज तुम्ही सगळ्यांनी पाहिले. टोमॅटोचा आकार कसा असतो? राऊंड असतो. आणि कलर कसा असतो? रेड. यश ब्रॉट टोमॅटोज रेड अँड राऊंड. Some long brinjals also he found. Some long brinjals also he found. Brinjals म्हणजे काय? वांग. ओके, वांग्यांचा सुद्धा आकार कसा असतो रे? काही काही वांगे अशी लांब असतात. ओके, लॉंग असतात. आणि काही काही अशी गोलसर असतात. ओके, वांग्यांचा आकार सुद्धा काही थोडासा गोल असतो. काही वांग्यांचा आकार लांब असतो. ओके, दिस इज अ बॉल. ओके, बॉल इज ऑल्सो इन राऊंड इन शेप. बॉल इज ऑल्सो राऊंड इन शेप. ओके, असंच टोमॅटोचा आकार असतो. टोमॅटो सुद्धा कशा आकारात असतं? राऊंड आकारात असतं. ठीक आहे, दिस इज अ राऊंड शेप. दिस इज कॉल्ड राऊंड शेप. तुम्हाला राऊंड शेप म्हणजे समजलं का? ह्या आकाराला काय म्हणायचं? राऊंड शेप. ओके, देन रमा गॉट द ककुंबर्स. रमा गॉट द ककुंबर्स ग्रीन अँड फ्रेश. ककुंबर म्हणजे काय? ककुंबर म्हणजे काकडी. काकडी सगळ्यांना आवडते की नाही खायला? आहे की नाही? ककुंबर म्हणजे काकडी. काकडीचा रंग कसा असतो रे? ग्रीन. काकडीचा रंग असतो ग्रीन, हिरवा हिरवागार. ओके, आणि कशी असते काकडी? रानातली ताजी ताजी काकडी फ्रेश असते. फ्रेश म्हणजे ताजी असते काकडी. हो की नाही? रमा गॉट द ककुंबर्स ग्रीन अँड फ्रेश. सम स्ट्रेट सिलेंडर्स, सम बेंट ऍट द बेस. some straight cylinders and some bent at the base. ओके, रमाला काय सापडलेले शेतामध्ये गेल्यावर? आता हे सगळे कुठे गेलेले आहेत? पिकनिकला गेलेत. कुठं? शेतामध्ये. आणि रमाला शेतामध्ये काय सापडले? ककुंबर्स सापडलेत. ककुंबर्स म्हणजे काकडी. ओके, काकडीचा रंग कसा असतो? ग्रीन असतो. आणि त्याचा आकार कसा असतो रे? काकडीचा आकार सगळ्यांनी बघितले. काकडी. काकडी इज लाईक सिलेंडर. काकडी इज लाईक सिलेंडर. ओके, आय शो यू हियर. दिस इज अ पेपर ऑब्जेक्ट. ओके, मी हे पेपरचं बनवलेलं आहे. दिस इज कॉल्ड सिलेंडर शेप. ओके, दिस इज कॉल्ड सिलेंडर शेप. अँड ककुंबर इज ऑल्सो लाईक दिस. ककुंबर इज ऑल्सो लाईक दिस. ओके, ककुंबर इज ऑल्सो सिलेंड्रिकल इन शेप. ककुंबर्स इज ऑल्सो सिलेंड्रिकल इन शेप. काकड्या सुद्धा कशा असतात? अशाच आकाराच्या असतात नाही, लांबसर. आणि काय काय असतात? बेंट ऍट द बेस. म्हणजे काय काय काकड्या अशा सिलेंड्रिकल असतात, पण अशा कुठं कुठं अशा वाकड्या झालेल्या असतात. होय की नाही? पण जनरली अशाच काकड्या असतात. काकडीचा आकार कसा असतो? सिलेंड्रिकल. दिस इज अ सिलेंड्रिकल शेप. याला काय म्हणायचं?
cylindrical shape. Okay, this is a cylindrical shape. Okay, then tamarind from a tree and a little bit of garlic. Tamarind means टॅमरिन म्हणजे चिंच. ओके, चिंच म्हणलं चिंचेचं नाव काढलं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं की नाही, हो की नाही. टॅमरिन फ्रॉम अ ट्री अँड लिटल बिट ऑफ गार्लिक. गार्लिक मीन्स लसूण. गार्लिक मीन्स लसूण. ओके, वॉज ऑल दॅट गंपू अँड पुशी कुड पिक. बघा, गंपू जे आहे माकडे जे आहे, ओके, जे मंकी आहे आणि कॅट आहे, पुशी कॅट आहे आणि गंपू मंकी जे आहेत, त्यांना काय सापडलेलं आहे शेतामध्ये गेल्यावरती, त्यांना चिंच सापडलेले. टॅमरिन अँड लिटल बिट ऑफ गार्लिक अँड लसूण. लसणाचा एक गड्डा त्यांना सापडलेला आहे शेतामध्ये. ठीक आहे. लसूण कशा आकाराचा असतो रे? लसूण इज ऑल्सो राऊंड लाईक शेप. ओके, लसूण सुद्धा थोडासा राऊंड किंवा कोन लाईक शेप पण असतो. वरती असं कोन असतो त्याच्या, म्हणजे दोन्ही राऊंड अँड कोन लाईक शेप असतो. अँड टॅमरिन म्हणजे चिंचेचा आकार कसा असतो? लॉंग असतो. लॉंग like cylinder. Okay, tamarind is also like cylindrical shape. Then mama roasted rotis. Mama roasted rotis. Rotis म्हणजे काय? भाकरी. मम्मानं काय केलंय? she roasted rotis. तिनं काय केल्या? भाकरी भाजल्या तिथं रानातच. ओके, ते जे गेल्या पिकनिकला फार्म मध्ये तिथंच मम्मानं काय केलंय? भाकरी भाजल्या. अँड पप्पा कुकडं व्हेजीज. पप्पा कुकडं, कुक म्हणजे काय? शिजवणे. पप्पानी काय केले? ह्या जे सगळे व्हेजीस त्यांना सापडले. मोत्याला सापडले काय? कॅरोट्स. ओके, मोत्याला कॅरोट सापडलं. त्यानंतर यशला काय सापडलं? टोमॅटोज, ब्रिंजल सापडले. रमाला काय? ककुंबर सापडलं. त्यानंतर गंपू आणि पुशीला काय सापडलं? टॅमरिन अँड गार्लिक. हे जे सगळं त्यांना व्हेजीस सापडलेत, त्यांनी त्याच्यापासून काय केलं? भाजी तयार केली. कुक करून त्याच्यापासून काय तयार केलं? भाजी तयार केली. होय की नाही? आणि त्यांनी काय केलं असणार? तर बसूनच ते सगळे जेवले असणार आहेत. ओके, सच अ नाईस पिकनिक. कुड वी कम अगेन प्लीज? सच अ नाईस पिकनिक. कुड वी कम अगेन प्लीज? अशा छान पिकनिकला सगळ्यांनी पुन्हा एकदा जायला आवडेल की नाही? त्यांना सगळ्यांना परत एकदा जायला आवडेल. होय की नाही? तुम्हाला सुद्धा अशा पिकनिकला जायला आवडेल की नाही? होय ना? मग आपल्या जेव्हा स्कूल चालू होईल, लॉकडाऊन झाल्यानंतर जेव्हा आपलं स्कूल पहिल्यासारखं चालू होईल, तेव्हा आपण पण अशी तुमची पिकनिक अरेंज करूया. ठीक आहे. आता ह्या पोयम मधून आपण काय शिकलो? ह्या पोयम मधून आपण शिकलो की वेगवेगळ्या व्हेजीचा आकार कसा असतो, वेगवेगळ्या भाज्यांचा आकार कसा असतो. ठीक नाही? त्यातनं आपल्याला आपण काय फाइंड आउट केलं? त्यातून शेप्स फाइंड आउट केले. म्हणजे त्या भाज्यांचा आकार कसा असतो बघितला आणि त्या आकाराला काय म्हणायचं? व्हॉट वी कॉल्ड दोज शेप्स. व्हॉट वी कॉल दोज शेप्स. त्या आकारांना आपण काय म्हणायचं हे आपण शिकलो. म्हणजे टुडे वी लर्न अबाउट शेप्स अँड वी फाइंड 3 शेप्स. ओके, वी फाइंड 3 न्यू शेप्स. दिस इज अवर फर्स्ट शेप. दिस इज अवर फर्स्ट शेप. दिस इज कॉल्ड कोन. ओके, दिस शेप इज कॉल्ड कोन. ओके, दिस इज अवर second shape. This is a ball. This is our second shape. This is our second shape. This is called round shape. This is a round shape. And we learn third shape. Okay, we find third shape. This is a cylindrical shape. This is a cylindrical shape. This is called cylindrical shape. Okay, all cylinder. This is called cylinder and the shape is cylindrical shape. Okay, now today we learned about shapes and we found 3 shapes. First is cone, second is round shape and third is cylindrical shape. Okay, do you understand? Do you understand? All of you understand the shapes? Okay, I hope you can understand well. Okay, तुम्हाला सगळ्यांना चांगलं समजलं असेल. हे शेप्स म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं समजलं असेल आणि तुम्हाला नंतर हे ओळखता सुद्धा येतील. हे शेप्स तुम्हाला सगळ्यांना ओळखता येतील. ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करून विचारा. ठीक आहे. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट चॅप्टर. सो चिल्ड्रन्स, बाय, गुड डे अँड टेक केअर.